यस, यस सर, यस, यस, यस. सर आपका येतोय आवाज सर तुमचा. तुम्हाला माझा आवाज येतोय? हां, तर सर तुम्ही नसरापूर येथील आहात आणि वय किती आहे आपलं? 55 वर्ष वय आहे आणि आपण या रॉयल फिटनेस फॅमिलीमध्ये जॉइन झालेला आहात. पहिल्यांदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा आहेत सर. तर तुम्ही कोणत्या कारणामुळे जॉइन झालता? शुगर किती होती सर आपली? म्हणजे वाढलेली म्हणजे तुम्ही चेक केली असेल ना सर? ओके. जेवणानंतर का कसं म्हणजे नेमकं? म्हणजे भरपूरच वाढलेली होती सर. आणि आता तुम्ही या रॉयल फिटनेस फॅमिलीशी जॉइन होऊन किती दिवस झाले सर? म्हणजे 90 दिवस होत आले तुम्हाला. काय बदल झालाय तुमच्यामध्ये? अरे वाह! काँग्रॅच्युलेशन सर. नॉर्मल रेंजला आलंय जवळपास. वाह, वाह, वाह! खूप अभिनंदन. सर आपण या वयामध्ये आपल्यामध्ये इतका छान असा बदल घडवलेला आहे. सर तुम्ही रेग्युलर वर्कआउट करता सर? हं, हं. म्हणजे सर वेळ मिळेल तसा वर्कआउट करतात. कोचने सांगितलेलं त्या पद्धतीने फॉलो करतात आणि त्यामुळं सरांमध्ये हा खूप अमेझिंग असा शुगरचा रिझल्ट आलेला आहे. हा सरांचा वैयक्तिक असा रिझल्ट आहे. प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे. प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे. त्यानुसार त्यांना देखील सरांपेक्षाही चांगला रिझल्ट येऊ शकतो. फक्त तुम्हाला गरज आहे रॉयल फिटनेस फॅमिलीवर विश्वास ठेवण्याची, तुमच्या कोचवर विश्वास ठेवण्याची. येस सर. खूप खूप अभिनंदन सर तुमचं. खूप छान वाटलं तुमचा रिझल्ट ऐकून. सर आणखी तुम्ही काय सांगू इच्छिता सर्वांना? येस, ज्ञानेश्वर. येस सर, येस. म्हणजे शरीराची गरज भागते आणि आपण आपल्या राहणीमानात बदल करतो. त्यामुळं तुमच्यामध्ये बदल होतो. सर बाकी झोप वगैरे, पोट साफ होणे ह्या गोष्टी कशा झाल्यात सर? म्हणजे सर पण म्हणजे पूर्वी तुम्ही आता मला वाटतं जवळपास 30 वर्ष किंवा 25 वर्षापासून शिफ्ट वाईज जॉब करताय बरोबर का सर? मग पूर्वी जसं तुमचं म्हणजे झोप व्हायची, त्यापेक्षा काही आता क्वालिटीमध्ये बदल आलाय का सर थोडाफार? म्हणजे गाढ झोप लागते सर. येस सर. येस, येस. नाही, मी तुम्हाला हा प्रश्न विचारण्यामागे कारण एकच होतं, की काय होतं शिफ्ट वाईज जॉब असते. त्यामुळं काय होतं झोप व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळं म्हणजे त्याचं मूळ शुगर हा आजार होण्याचं मूळ कुठं आहे? तर एक प्रकारे तुमचं वेळेवर
झोप न मिळणे, वेळेवर तुम्हाला प्रॉपरली व्यायाम न मिळणे, अशा काही कारणं होती. बरोबर की नाही सर? आणि मग आता त्याच्यामध्ये सुधारणा झालेली 100% तुम्ही त्यातून शुगरमधून तर बाहेर पडलायच. सोबत ही झोप आणि प्रॉपर तुम्ही जे आता फॉलो करताय आयुष्य, तर नक्कीच खूप किती वर्ष आता तुम्हाला वाटतंय, की आपलं म्हणजे आयुष्य वाढेल? म्हणजे 100चं टार्गेट ठेवायचंय सर आपल्याला. 100चं टार्गेट ठेवायचंय आणि 100चं टार्गेट ठेवण्यासाठी लक्षात घ्या, तुमच्यामध्ये जो बदल झालाय, तो इतरांना देखील सांगायचा आहे. इतरांना आपल्या या फॅमिलीमध्ये अ, ते येतील स्वतःहून. फक्त त्यांना आपल्या वर्कआउट कॉलबद्दल प्रॉपर माहिती द्या आणि त्यांना इन्व्हाईट करा. कोचशी संपर्क साधून द्या. काय होईल, तुम्हाला हे जो सकस संतुलित आहार आहे, तो डिस्काउंटमध्ये मिळेल. तुम्हाला अ, खूप छान पद्धतीने अ, जास्त लोकांना जर तुम्ही आरोग्य देऊ शकलात, जास्त लोकांना जर तुम्ही आता जसं तुम्ही बघा तुमचा अनुभव सांगितलाय. तुमचा अनुभव ऐकून इतरांच्या आयुष्यामध्ये बदल घडणार आहे. तसंच इतरांना तुमचा अनुभव सांगायचा आहे आणि त्यामुळं तुमचा हा आहार फुकट सुद्धा होऊ शकतो सर. आणि फुकट झाल्यानंतर सर, फुकट झाल्यानंतर तुम्ही आयुष्यभर खाऊ शकता की नाही? मग 100 वर्ष जगायला आपलं रॉयल फिटनेस फॅमिली तुम्हाला 100% मदत करणार आहे. ठीक आहे सर? त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत आणि या मकर संक्रांती निमित्त सर्व रॉयल्सला खूपच खूप शुभेच्छा. खूपच छान वाटतं बघा जेव्हा रॉयल्स सोबत बोलतो ना मी. कारण की रॉयल्स आपल्याला अशा पद्धतीनेच एनर्जी देण्याचं काम करत असतात. इन्स्पायर करण्याचं काम करत असतात. कुणाला बोलायचंय का माझ्याशी? बोलायचं असेल तर आहे ना, हँड रेज करावा लागतो बघा. स्क्रीनच्या मध्ये टच करायचं आणि रिएक्शनमध्ये जाऊन हँड रेज करायचं. ऑप्शन असतं तिथं. चालेल. तर आपण आज मकर संक्रांतीनिमित्त सगळे एक हा सण जो आहे, हा आरोग्याशी निगडीत असलेला सण आहे. काल भोगी होती. भोगीमध्ये आपण किती प्रकारच्या भाज्या खाल्ल्या बघा मित्रांनो. विविध प्रकारच्या सीझनेबल भाज्या खाल्ल्या. भरपूर भाज्या खायच्या. त्याच्यातून आपल्याला फायबर मिळतं. त्यातून आपल्याला आवश्यक जीवनसत्व मिळतात. आपली संस्कृतीच आपल्याला शिकवते, की हे खा, हे खाल्लं पाहिजे आणि त्या गोष्टी आपण नक्कीच खायच्यात. आणि सोबतच अ, आपल्याला काय होतं, तशी भाजी रेग्युलर खायला मिळत नाही ना सर. सगळ्यांना जमते आपल्याला करायला जमते का ती भाजी? तर तशी भाजी आपल्याला करायला मिळत नाही. मग आपल्याला धावपळीमध्ये सगळं जर आपल्याला न्यूट्रिशन पाहिजे, तर आपला सकस संतुलित आहार व्यायामानंतर नक्कीच घेतला पाहिजे. सोबत आज तीळ आणि गूळ याचं कॉम्बिनेशन खूपच महत्वाचं आहे. साखरेची तिळगुळ नका खाऊ, कुणाला देऊही नका. गूळ आणि तीळ हेच आहे अ, आपल्याला निरोगी राहण्यासाठी मदत करणार आहे. त्यामुळं सगळ्यांनी तिळगुळ देताना लक्षात घ्या, ही गोष्ट काळजी घ्या, की आपण लोकांना आरोग्य देतोय का अनारोग्य देतोय? ठीक आहे? तर 100% आपण आरोग्य देण्याचं काम करूया. अनारोग्य कुणालाही देऊ नये. तरी सर्वांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. पुन्हा भेटूयात आपण. आज सकाळचे 2 कॉल संपलेत आपले 5:20चा, 7:20चा. संध्याकाळी 5:45 ला वर्कआउटचा कॉल अजून एक आहे. ज्यांच्यामध्ये खूप एनर्जी आहे ना, ते करू शकताय. ओके. पण वर्कआउट नंतर सकस संतुलित आहार घेणं विसरायचं नाही. आणि पुन्हा भेटूया असंच नवीन एनर्जी, नवीन वर्कआउट कोच यांच्यासोबत. आजचं हे वर्कआउट सेशन पूर्ण करण्यामध्ये रागिनी सुतार मॅडम यांनी खूपच छान असे गाणे लावले. होस्टिंगला सुरुवातीला तानाजी सर आलते.
त्यांनी सुद्धा खूप छान असं आपल्याला सुरुवात करून दिली. आणि आज प्रशांत सुतार सर यांनी स्वतःमध्ये झालेला 50सी मध्ये ते आज आहेत आणि 50शीच्या वयामध्ये इतकं अमेझिंग असं स्वतःमध्ये बदल घडवतायत. स्वतःमध्ये बदल घडवतायत, इतरांमध्ये बदल घडवतायत. तर खरंच मला त्यांच्याकडून इन्स्पिरेशन मिळते. त्यांना सॅल्यूट आणि थँक यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया. गुड बाय. हॅव अ नाईस डे.